युवा सेनेचे पदाधिकारी सगळे पोचतील इकडे आता। आणि इथे मग नाशिककडे यजमानपद असल्यामुळे या महाशिबिराचं आणि सभेचं नाशिकचे सगळे प्रमुख लोक माझ्याबरोबर आहेत आमचे। नक्कीच 23 तारखेला नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल। हां, कानेरे मैदानावर, हुतात्मक कानेरे मैदानावर। आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि यापुढे पुढला महिनाभर आम्ही सतत येत राहू। महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे। त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात होईल। रामरावण युद्ध, सत्याचं युद्ध हे या भूमीतून व्हावं। कारण आपण जो मगाशी उल्लेख केलात की त्यावेळेला सुद्धा दार उघड बळे दार उघड, इथूनच गर्जना घुमली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी दरवाजे उघडले गेले होते गावागावात। तर त्या संदर्भात सविस्तर जे आहे ते नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील। पण मी फक्त आता इथे सगळे प्रमुख लोक येत आहेत आमचे, त्याची आम्ही तयारी करतो आहोत। इथे ही एक प्राथमिक माहिती आहे आपल्यासाठी। साहेब